आज संपूर्ण देश कोरोना महामारीमुळे हादरला आहे। सर्व काही ठप्प पडल्याचे प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे। माणसाला माणसाशी धोका निर्माण झाल्याचे विदारक चित्र संपूर्ण जगात बघावयास मिळत आहे। प्रत्येक देशाच्या विकसनशीलतेवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षण व आज कोरोना महामारीत तो पण संकटात आला आहे। मेळघाटात शिक्षणासंबंधित आधीच भरपूर समस्या होती, मात्र आता तर शिक्षण की रक्षण अशी भयानक परिस्थिती बनल्याचे निदर्शनास येत आहे। शाळा सुरू करण्याबाबत सरकारने सर्वप्रथम धोरण निश्चित करावे व त्याबाबत सरकारी स्तरावर स्पष्टता हवी, कारण शिक्षणाबाबत मेळघाट सारख्या ठिकाणी कोरोना विषाणू संक्रमण थांबविणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, क्वारंटाईन, मनुष्य व परिसर सॅनिटाईज करणे ह्या बाबी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शक्य दिसून येत नाही। याची अनेक कारणे आहेत। मेळघाटातील शिक्षण क्षेत्रात भौतिक सुविधांचा अभाव, शिक्षकांचा अभाव, वर्गखोल्यांची कमतरता, तर कुठे तुटक्या फुटक्या व पावसाळ्यात गळत्या वर्गखोल्या, शिक्षकांचे अपडाऊन, शाळेत विद्युत जोडणी नाही, गावात इंटरनेट नाही, अशा अनेक समस्यांनी मेळघाटातील शिक्षण तोंड देत कसाबसा कासव गतीने देशातील शिक्षणासोबत सांगड घालण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करीत आहे। आता जर देशात 15 जुलैपासून शाळा सुरू करण्यात आल्या तर मेळघाटात शिक्षण की रक्षण अशी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची तीव्र शक्यता आहे। मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले की लवकरच संबंधित वरिष्ठ प्रशासनाची बैठक बोलावून वर्तमान परिस्थितीचे अवलोकन करून भविष्याकरिता काय उपाययोजना करता येईल याबाबत नियोजन करून कार्यवाही केली जाईल। मेळघाटातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न सर्व स्तरावरून निश्चित केला जाणार आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।